कशी चोरी करायची ही त्यांना चांगली माहिती. आणि टेंडर प्रक्रिया मुरलीधर मोहोळला नवीन नाही, अख्खी महानगरपालिका त्यांनी टेंडर प्रक्रियेमध्येच घालवली. तर मग मी काल रात्री एक ट्विट केलं, काय म्हणतात पुणे दंगेकर, जमीन चोर निघला मुरलीधर. त्यांची सकाळची प्रेस मी पाहिलं, केविलवाणी प्रेस होती त्यांची. आणि मग महावीरांच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांना एक सूचना आली की आता ही जागा कशी खाता येईल. त्यावरती केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय. ज्या कंपनीचा उल्लेख तुम्ही असेल किंवा राजू शेट्टीने असेल केला होता ते भागीदारी आहेत म्हणून, तर हे सगळा व्यवहार होण्याच्या 1 महिना अगोदरच मी यातून सगळ्यातून बाहेर पडलोय, माझा आणि या व्यवहाराचा काही संबंध नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी सांगितली. 2 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये जैन समाजाचे गुरु असतील, त्यांचे सगळे लोक असतील आणि त्यांचा जे मोर्चा होता त्या मोर्चामध्ये मी स्वतः गेलो. आणि त्यानंतर लक्षात आलं की तो सगळा व्यवहार, त्याच्या अगोदर ती चर्चा चालू होती आणि हा सगळा व्यवहार संशयास्पद आहे. आणि जर हा मोर्चा निघला तर आम्ही शेवटी एक पुणेकर म्हणून त्या मोर्चाला मी हजर होतो. आणि लक्षात आलं की ह्या सगळ्या व्यवहारामध्ये काहीतरी काळबेरं आहे, मध्ये शिस्त आहे. तर मग मी काल रात्री एक ट्विट केलं, काय म्हणतात पुणे दंगेकर, जमीन चोर निघला मुरलीधर. आता याच्यामध्ये त्यांना राग येणं साहजिकच आहे, कारण आपण ज्या पद्धतीने ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने टेंडर प्रक्रिया करून आपले जवळचे बिल्डरला ही घशात कशी मिळेल हे प्रयत्न केल्यामुळं त्यांची सकाळची प्रेस मी पाहिलं, केविलवाणी प्रेस होती त्यांची. त्या प्रेसमध्ये जमत नव्हता. मला किव आली म्हणलं, एवढा मोठा खासदार आणि अशा पद्धतीने मी त्यातला नाही, मग मी जैन समाज आहे, मग मी त्यांचं काम करणं, हातबल पाहिलं मी. तर ही परिस्थिती हातबल व्हायची कारण आपल्या चुकीच्या कर्तृत्वामुळं, आपण चुकीचं वागल्यामुळं ही परिस्थिती निर्माण होती. आणि समोरच्याला आपण काय बोलण्यापेक्षा आपल्याकडे 4 बोट आहेत, समोरच्याला 1 बोट दाखवत आणि ह्याचे ध्यान त्यांनी ठेवलं पाहिजे. ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रेसची सुरुवात 21 नोव्हेंबरला 2023ला चिराग जोशी नावाच्या संचालकांनी एका चॅनेलला मुलाखत दिली. आणि ती मुलाखत अशी दिली की ही जी प्रॉपर्टी आपण, ही जी प्रॉपर्टी आम्ही विकतो ही जे 230 कोटी रुपयांना 2023ला म्हणलं. आणि त्यांनी मग त्या प्रेसशी बोलला, त्या चॅनेलला बी त्याची बातमी, 230 कोटी रुपयाला ही प्रॉपर्टी जाणार आहे. हे 2 वर्ष अगोदरच कळलं त्या संचालकाला की ही प्रॉपर्टी 230 कोटीला जाणार. मग ही प्रॉपर्टी कोणी घेतली होती, काय घेतली? 1958 साली ही प्रॉपर्टी ही गरीब जैन मुलांच्या शिक्षणासाठी, आणि त्या टायमाला विद्येचं मार्ग म्हणून पुण्यामध्ये जे कामकाज चालू होतं, गोरगरिबांची मुलं शिकत होती, त्यांना सुविधा मिळली पाहिजे, भविष्यात ही मुलं मोठी झाली. पण एक विचार करून ही संस्था त्या टायमाला जैन समाजाच्या युवकांसाठी निर्माण केलेली संस्था. त्यानंतर मग ते वालचंद शेठ होते, त्यांनी ते पैसे दिले, त्यांच्या कुटुंबातले 2, बाहेरचे 5, अशी ती नियमावली. पण त्या नियमावलीमध्ये कुठेही जागा विक्री करणं, विकून टाकणं असं कधी त्या नियमावलीत नव्हतं. पण सगळं धर्मदायित्वाला हाताशी धरून हे कशा पद्धतीने हे आतापर्यंतचा इतिहास तुम्हाला मी सांगतो. ह्याच्यामध्ये मग 15 टप्प्याने पैसे मिळणार आहेत. हे कधी 3 वर्षापूर्वीच कळलं यांना. टेंडर प्रक्रिया, हा मान्यता देणारे धर्मदायित्व, हे सगळं त्यांना पहिलेच कळलं. 2 वर्ष या सगळ्या प्रक्रियेला 2 वर्ष अगोदरच यांना या संचालकांना कळलं. मग त्यांच्याकडं निवडणुका लागल्या, त्यांच्याकडे मग ते सन्माननीय मुरलीधर मोहोळ असतील, हा बिल्डर विशाल गोखले आणि ते त्यांचे संचालक, हे 3 मिळून त्या जैन हॉस्टेलला गेले, तिथल्या महावीरांच्या दर्शनाला गेले. आणि मग महावीरांच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांना एक सूचना आली की आता ही जागा कशी खाता येईल. म्हणजे यांना एखाद्या घरी नेणं बी आता चुकीचं झालं, किंवा प्रचाराला गेलं त्यांना दारात उभं केलं पाहिजे. एखाद्याची जागा चांगली दिसली तर ते कशी अडकतात त्याचे उदाहरण. आणि मग हे गेल्यानंतर यांना काय त्यावेळेलाच हा सगळा प्रकार चालू झाला. आणि मग त्या 2 वर्षाच्या प्रक्रियेमध्ये स्वतः मुरलीधर मोहोळ त्या कंपनीत सदस्य होते, बडेकर असतील, गोखले असतील. आणि मग ही सगळी प्रक्रिया 80-85% पुढे गेल्यानंतर यांनी राजीनामा दिला म्हणतात. कोणाला दाखवलं राजीनामा, कुठं रजिस्ट्रेशन केलं, त्याचं कोणाजवळ दिला आणि कोणाला माहित. तुम्हाला बी दिला का नाही मला माहित नाही, पण हा राजीनामा काय दिलेला नाही. बरं दिला असेल तर कुठल्या कोपऱ्यात दिला हे आपल्याला माहित. मग त्यांनी हा राजीनामा का देत त्या तारखेला मी दिला. मग तुमच्याकडे काय रजिस्ट्रेशन केलंय का, तिथं काय तुम्ही त्या कंपनीच्या जी बॉडी ऑथॉरिटी त्याच्या पुढे काय तुम्ही डिझॉल्व्ह केलं, असं काय नाही. फक्त ज्या वेळेला हा विषय अंगावर येईल
हे लक्षात आल्यानंतर हे पलटी खाण्याचं काम म्हणजे व्यवस्थित चोरी करताना कशी चोरी करायची ही त्यांना चांगली माहिती. आणि टेंडर प्रक्रिया मुरलीधर मोहोळला नवीन नाही, अख्खी महानगरपालिका त्यांनी टेंडर प्रक्रियेमध्येच घालवली. आणि हा जो टेंडर प्रक्रिया केली याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने मग ह्याच्यामध्ये त्या संस्थेने मग ह्याच्यामध्ये एक कंपनी नेमली आणि मग ती मंडलिक नावाची कंपनी त्यांनी त्याचं कोट केलं की हे ह्याचं मूल्यांकन 223 कोटी रुपये.